नमस्कार मित्रांनो, ऐकू आनंदी ह्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी हे पुस्तक वाचत होते, राधा नावाचं. समर ज्यांनी उर्मिला लिहिली आहे त्यांचं पुस्तक आहे. तर या पुस्तकामध्ये त्यांनी एका तरुणीची गोष्ट सांगितली. श्रावणी नावाची एक 22 वर्षांची तरुणी दुःखातून बाहेर पडण्यासाठी आणि भविष्याबद्दल चिंतन करण्यासाठी वृंदावनात जाते. तिथे तिला अनपेक्षितपणे राधा भेटते. तिला राधेला खूप प्रश्न विचारायचे असतात, तिच्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे असतात. तर राधा तिच्या प्रश्नांची उत्तरं देते. सोबत ती तिच्या वृंदावनातल्या आठवणींनाही इथे तिला सांगते, श्रावणीला सांगते. ह्याच्यातला एक चॅप्टर आहे, एक छोटा नाही थोडा मोठा चॅप्टर आहे. मला तुमच्यासाठी तो वाचायचा आहे. सुरू करू. राधा वर्णन करते. हे राधेचे शब्द आहेत, तर आपण तसंच वाचणार. ठीक आहे. मी मैत्रिणींसह वनात गेले. जमिनीवर गळून पडलेल्या पानांवर पाऊल ठेवत पुढे जाताना होणारा विशिष्ट आवाज पक्ष्यांच्या मधुर गुंजनामुळे दुर्लक्षित होत होता. उंच झाडांमधून वाट काढत जमिनीपर्यंत येणाऱ्या प्रकाशाच्या सोनेरी छटांमुळे वनाचे काही भाग उजळले होते, तर काही भागांमध्ये गडद सावल्यांचा खेळ सुरू होता. मध्यान्हपूर्व समयी वाहणाऱ्या त्या गार वाऱ्यामुळे मला अगदी प्रसन्न वाटत होतं. तुम्हाला वाटत असेल की हे मला इतकं सगळं इतक्या वर्षानंतरही कसं आठवतं? कारण मी त्या दिवशी प्रथमतः मनुष्य देहात कृष्णाला भेटले. त्या दिवशी घडलेली प्रत्येक गोष्ट मला जशीच्या तशी आठवते. अधूनमधून मी मागे वळूनही बघत होते, कारण मैत्रिणींसह वनात जाण्याची ती पहिलीच वेळ होती. पण वृक्षांमधून डोकावल्यावर गोकुळ अगदी समोर दिसत होतं, त्यामुळे भीती वाटत नव्हती. 1-2 गोपिकांनीही आम्हाला पाहिलं. आमच्याशी बोलून त्या पुढे गेल्या. आम्ही पुढे गेलो. एका ओढ्याजवळ पोहोचताच पारिजाता म्हणाली, आपण इथे खेळूया. ओढ्याजवळ शेवाळी गालिचा पसरला होता. त्यावरून अगदी सांभाळून मी पुढे जात होते. ते पाऊल टाकताना मोठं होण्याची जाणीवही मनात होती. स्वतःहून काहीतरी करणं, तेही वनात, हे रोमांचकारक वाटत होतं. ओढ्याचा खळखळाट, कित्येक पक्ष्यांची किलबिल आणि मधूनच ऐकू येणारा मोराचा केकाराव. निसर्गाचं ते संगीत आमच्या बालमनावर जणू सौंदर्याचा संस्कार करत होतं. मी पाण्यात उभी राहिले. कुठेही बसण्यासाठी जागा नव्हती. सगळे खडक ओले आणि शेवाळ्यामुळे गुळगुळीत झाले होते. माधवी आणि पारिजाता माझ्याजवळच उभ्या होत्या. एकमेकांवर पाणी उडवण्याचा खेळ सुरू झाला. मी ओरडलेच, नको. आईने कसं बसं मला येऊ दिलं. मी अशीच घरी गेले तर पुन्हा इथे येऊच देणार नाही मला ती. ते ऐकून दोघींनी पाणी उडवणं थांबवलं. माझी वस्त्र काहीशी भिजली होतीच. मी म्हणाले, तुम्ही इथेच थांबा, मी उन्हात उभी राहते. मी ओढ्याजवळच जिथे सूर्यकिरण अगदी मातीला स्पर्श करत होती तिथे जाऊन उभी राहिले. वस्त्र वाळण्याची वाट बघत असतानाच मला दुरून नंदजी त्यांच्या पुत्राला कडेवर घेऊन माझ्याच दिशेने येताना दिसले. अर्थात त्यांनी मला पाहिलं नव्हतं. ते सहज मुलाला घेऊन वनात आले होते. तेव्हा नुकताच पुतना राक्षसीचा मृत्यू झाला होता व जिथे तिथे त्याचीच चर्चा होती. आईने काही काळानंतर सांगितलं की त्या प्रसंगापासूनच गोकुळवासियांना कृष्ण कोणीतरी दैवी शिशु आहे असं वाटत होतं. कारण आकाशवाणीनंतर देवकीच्या शिशूंची हत्या केल्यावरही कंस या शिशूपासून भयभीत होतो, म्हणजे हा कोणी दैवशिशू असावा असा गोकुळवासियांचा तर्क होता. त्यामुळे कृष्णाबाबत सर्वांच्याच मनात कुतूहल होतं. मला तेव्हा हे सगळं माहिती नव्हतं. पुतणेची कथा कानी पडली होती, पण तिचा अर्थ काही समजत नव्हता. मी अगदी लहान होते. नंदजी त्यांच्या तान्ह्या बाळाला घेऊन माझ्या दिशेने येतात एवढंच मला माहिती होतं. नंदजी गोपांचे प्रमुख होते म्हणून मी त्यांना ओळखत होते. सर्व गोपगोपी त्यांना मान देतात हे मला माहिती होतं. त्यांच्या कडेवर एक अतिशय गोंडस निरागस बाळ पाहून मला त्याच्याशी खेळावंसंही वाटलं. तितक्यात माझ्या ओल्या वस्त्रांकडे माझं लक्ष गेलं.
मी अवघडले. तुम्ही मुली इथे एकट्या काय करत आहात? असा प्रश्न विचारून नंदजी रागवतील असं मला वाटलं, पण तसं काही घडलं नाही. ते मला म्हणाले, मुलींनो, आज प्रथमच वनात दिसत आहात. तुमच्या माता कुठे आहेत? त्या घरी आहेत. आम्ही खेळण्यासाठी इथे आलो. मी म्हणाले. तुझं नाव राधा ना? वृषभानूंची कन्या? हो. त्यांनी माझ्याकडे कौतुकाने पाहिलं. जणू ते मला आधीपासून ओळखत होते. वस्तुतः मी त्यांना प्रथमच भेटत होते, पण का कुणास ठाऊक त्यांच्या दृष्टीत कौतुक, प्रेम आणि आत्मीयता होती. ते म्हणाले, आमचा कान्हा पाहिलंस का? खूप नटखट आहे हा. मी स्मित करत त्याच्याकडे पाहिलं. कान्हाही माझ्याकडे बघत होता. त्याने माझ्या कडेवर येण्यासाठी हात पुढे केला. हे पहा, त्याला तुझ्या कडेवर यायचंय वाटतं. नंदजींनी त्यांच्या एकमेव बाळाला माझ्यासारख्या एका लहान मुलीकडे दिलं. ते तसं करतील असं मला कदापि वाटलं नव्हतं. मी चुकून कान्हाला पाडलं तर, त्याला लागलं तर, असा विचार न करता त्यांनी कान्हाला माझ्याकडे दिलं. कान्हा अधूनमधून माझ्याकडे बघत होता. मी मात्र माझ्याकडून काही चूक होऊ नये याच विचारात आणि प्रयत्नात होते. काही महिन्यांच्या कान्हाला मी कसंबसं उचललं होतं. त्याचं वजन मला पेलवलं हीच माझ्यासाठी आश्चर्याची बाब होती. तो माझ्याकडे बघत होता, पण त्याचं सुमुख अगदी माझ्या मानेशेजारी असल्याने मला त्याच्याकडे बघता येत नव्हतं. मी काही क्षणांनी त्याला पुन्हा नंदजींकडे दिलं. तो माझ्याकडे स्मित करत बघत होता. नंदजी म्हणाले, कान्हाला तुझ्यासोबत खेळणं आवडेल असं दिसतं. मलाही, मी म्हणाले. तेही स्मित करत पुढे गेले.
त्यातही त्यांची प्राणप्रिय पत्नी होतेच. काही कारणांनी पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला आणि श्रीकृष्णाने आम्हाला त्याच्या आधी गोकुळात पाठवलं, म्हणून आम्ही त्याच्यापेक्षा वयाने मोठे होतो. वय मनुष्याचं असतं आणि परमेश्वराचं नसतं हे मला ज्ञात झालं होतं. त्यामुळे कृष्णाकडे मी हळूहळू पतीच्या रूपातच पाहू लागले. बकासुराशी युद्ध होण्यापूर्वी मला माझा भूतकाळ आठवला होता. या जन्मातही श्रीकृष्णांशीच विवाह होणार आहे हे सुद्धा मला माहिती झालं होतं. माझी ही भावना माधवी आणि पारिजातला माहिती होती. त्यामुळे माझ्या प्रिय कृष्णाबद्दल वार्ता सांगण्यासाठी माधवी माझ्या घरी आली होती. तिने मला अंगणात नेलं आणि ती म्हणाली, मला माझ्या भावाने आत्ताच सांगितलं की कृष्णावर राक्षसांनी हल्ला केला. काय? मी चिंतातूर होऊन विचारलं. घाबरू नकोस, कृष्णाला काहीच झालं नाही. हे राक्षस अचानक आले कुठून आणि का? कृष्ण आणि त्याचे मित्र मधुवनात गेले होते. वनात एक महाभयंकर राक्षस होता म्हणे, पांढऱ्या रंगाचा. त्याने दुरूनच पाहिलं की गायींच्या घोळक्यात कृष्ण उभा आहे. त्याच्यासह बलरामही होताच. मग पुढे काय झालं? कुणास ठाऊक नेमकं काय झालं, पण मी तिचं वाक्य तोडत म्हणाले, कुणास ठाऊक काय? तुझा भाऊ होताच ना तिथे. अगं, मला वाक्य पूर्ण करू दे. माझ्या भावाने सांगितलं की कृष्णाने काहीतरी चमत्कार केला आणि तो राक्षस मारला. त्या राक्षसाच्या अंगाचा दाह होऊ लागला. कृष्णाने ते कसं केलं ते मला ठाऊक नाही असं म्हणत होता. म्हणजे ते सगळे सुखरूप घरी आले ना? हो, पण कृष्णावर हल्ला करणारा तो काही एकमेव राक्षस नव्हता. अजून 2 होते. 2? आज ह्या राक्षसांना काय झालं? कृष्णाने काय वाईट केलं त्यांचं? मी म्हणाले. त्या राक्षसांनाच ठाऊक. दुसरा राक्षस बैलासारखा होता म्हणे. त्याने कृष्णाला त्याच्या दोन्ही शिंगांनी उचललं आणि हवेतच फिरवायला सुरुवात केली. हे पाहून माझ्या भावासह इतर मुलं इकडे तिकडे धावायला लागली आणि रडायलाही लागली. पण कृष्ण लगेच जमिनीवर उभा राहिला आणि त्याने बैलाची दोन्ही शिंग पकडून त्याला आकाशात फिरवलं. कल्पना कर ते दृश्य कसं असेल. एक लहान मुलगा एका राक्षसाला हवेत कसं उचलू शकतो? तो खरंच देवाचा अवतार असावा. त्याने असुराला जमिनीवर आपटलं. तिथेच तो असुर मारला गेला. माधवी जे सांगत होती मी थक्क होऊन ऐकत होते. असुर कृष्णाचं काहीही करू शकणार नाही हे मला माहिती होतंच, पण कृष्ण सुरक्षित असल्याचं ऐकून माझा जीव भांड्यात पडला. त्याच्या पराक्रमाची कथा ऐकून अभिमानही वाटला. 2 राक्षस मारले गेल्याचं पाहून तिसरा राक्षसही कृष्णावर धावून आला. माझ्या भावाने त्याचं विचित्र वर्णन केलंय. त्या राक्षसाने म्हणे पायाच्या बोटांनी जमीन खोदून कृष्णाला वेढलं. कृष्णाचा हातही त्याने दातांमध्ये पकडला आणि रागाने चावायला सुरुवात केली. पण कृष्णाचे हात वज्रासारखे टणक झाले. त्याला हात चावताच आला नाही. माधवी हसत म्हणाली, त्याचेच दात तुटले. त्यानंतर कृष्णाने तेजस्वी रूप धारण केलं. त्याच तेजाकडे पाहून तो राक्षस मरून पडला. राधे,
कृष्णाच्या बासरीतून मधुर स्वर बाहेर पडल्यापासूनच इथल्या वातावरणाला तृप्तता आणि मांगल्य प्राप्त झालं आहे. आम्ही ती तृप्तता प्रत्यक्ष अनुभवली आहे. वृंदावनात आल्यापासूनच कृष्ण हळूहळू बासरी वाजवणं शिकत होता. जो प्रलंबासुरासारख्या असुरांचा सहज वध करू शकत होता, त्याच्यासाठी बासरी वाजवणे काय कठीण गोष्ट होती? वस्तुतः सगळ्या कला त्याच्या कल्पकतेतूनच निर्माण झाल्या होत्या. तरीही आपण हळूहळू बासरी शिकत आहे असं दर्शवत होता. काही दिवसातच तो उत्तम बासरी वाजवू लागला. यात काही नवल नव्हतं. त्याच्या बासरी वादनामुळे तो परिसर खरोखर तृप्त आणि तल्लीन होत असे. वृंदावन गोकुळापेक्षा खूप प्रशस्त होतं. साक्षात विश्वकर्मांनी त्या नगराची निर्मिती केली असं म्हटलं जात होतं. वृंदावन हे गाव नव्हतं, तर महानगर होतं. वृंदावनात नंदरायांचं घर सर्वात अनोखं होतं. घर नव्हे, राजभवनच. ते 4 खोल खंदकांनी वेढलं होतं. त्या खंदकाच्या दोन्ही काठांवर फुलझाडं होती. त्यामुळे तो राजमहलही सुंदर दिसत होता. ती फुलझाडं नसती तर त्या खंदकामुळे ते राजभवन इतर राजभवनांप्रमाणे एक आत्ममग्न आणि क्रूर राजाचं निवासस्थान वाटलं असतं. पण नंदरायांचं राजभवन तसं नव्हतं. ते केवळच सुंदर होतं असं नव्हे, तर गोपिकांसाठी सदैव उघडं होतं. त्यांच्या राजभवनात जाणं किंवा त्याच्या जवळूनही जाणं आल्हाददायक वाटत असे, कारण त्या फुलांचा सुगंध त्या भवनाभोवती दरवळत असे. नंदरायांच्या उद्यानात फणस, नारळ, डाळिंब, संत्री, केळी आणि केवड्याची झाडं होती. ते खंदक वस्तुतः युद्धाच्या काळात प्रमुखाच्या भवनाची सुरक्षा व्हावी म्हणून बांधलं होतं. पण कृष्ण आणि त्याचे मित्र त्या खंदकाचा उपयोग जलक्रीडेसाठी करत असत. दुतर्फा वृक्ष असल्याने त्या खंदकावर कायम सावली पडत असे. त्यांच्यामध्ये पाणी भरून कृष्णाने एक लहानसं सरोवरच निर्माण केलं. त्या खंदकाच्या मागे उंच भिंत होती आणि तिच्या अग्रभागी देवतांच्या मूर्ती कोरल्या होत्या. वृंदावनातील रस्तेही प्रशस्त आणि दुतर्फा असल्यामुळे वृक्षांमुळे रमणीय होते. वृंदावनातील सर्वात सुंदर बांधकाम म्हणजे तिथला रास मंडप. ते गोलाकार रत्नांनी सजलेलं होतं. प्रत्येक स्तंभाला प्रतिदिन फुलमाळांनी सजवलं जात असे. गोपिका नृत्य आणि गायनासाठी तिथे एकत्रित येत असत. कृष्णाचं नृत्य सर्वच वृंदावनवासियांना मनमोहक वाटत असे. रास मंडपात सर्वच उपस्थित असत. त्यामुळे नंतर कृष्ण आणि मी एकांतात आम्हा दोघांनाच नृत्य करता यावं म्हणून मधुवनातील लहानशा रासमंडपात जात असो. ते एका वटवृक्षाच्या आणि तलावाच्या शेजारी उभारलं होतं. त्या रासमंडपाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात आरसेही होते. त्या आरशासमोर उभं राहून आम्ही एकमेकांना बघत असो. तेव्हा कोणी आमचं तैलचित्र काढलं नसलं तरी ती प्रतिमा मी डोळ्यात कायमची साठवली होती. कृष्ण वृंदावन सोडून गेला तेव्हा मी डोळे बंद करून सदैव ती प्रतिमा मनपटलासमोर आणत असे. वृंदावनाचं मूळ नाव वृंदावन असं नव्हतं हे इथे नमूद करायला हवं. ते नंदव्रज म्हणून ओळखलं जायचं. मुख्य नगर, रास मंडप आणि वन अशा 3 भागांमध्ये तो प्रदेश विभागला होता. त्याला कालांतराने वृंदावन या नावाने ओळखलं जाऊ लागलं. वृंदा हे माझं दुसरं नाव. या वनात श्रीकृष्ण राहिले आणि त्यांनी माझ्यासमोर सोबत रासलीलेचा आनंद घेतला म्हणून त्याला वृंदावन हे नाव प्राप्त झालं. या स्वरूपात माझं दुसरंही नाव चिरकाल कृष्ण भक्तांच्या स्मरणात राहील ते माझं भाग्यच आहे. अशा सुंदर नगरात आम्ही राहू लागलो. त्या नगरात आल्यापासून मला कृष्णाशी बोलायचं होतं. मी योग्य वेळेची वाट बघत होते. तो बऱ्याचदा माझ्या समोरून जायचा. 1-2 वाक्य बोलायचंय. स्वाभाविकता त्यालाही तो कोण आहे आणि मी कोण आहे याची जाणीव होती. तो माझ्याकडे बघायचा तेव्हा त्याच्या दृष्टीत ही बाब मला जाणवायची. ती दृष्टी भेट होताच मानवी देह, त्यांचं वय, स्थळ आणि काळाची जाणीव बाजूला होऊन आम्ही जणू मूळ स्वरूपातच एकमेकांना भेटायचो. पण माझी प्रतीक्षा सुरू होती. जेव्हा आम्ही भेटू आणि बोलू तेव्हा कृष्ण त्याच्या मूळ स्वरूपातच मला भेटेल आणि माझ्याशी बऱ्याच वेळ बोलेल हे मला माहिती होतं. त्यामुळे मी घाई करत नव्हते. वृंदावनात आल्यावर राक्षसांचे हल्ले थांबले. भीतीची जागा नृत्य आणि गायनाने घेतली.
नगर सुरक्षेच्या दृष्टीनेही उत्तमरित्या बांधल्याने कुणालाही वृंदावनात येऊन कृष्णाच्या भवनात गुपचूप शिरण्याची सोय आली नव्हती. आम्ही मुलं मुली मोठे होत होतो. मासांमागून मास जात होते. कंसाच्या जाचक राजवटीखाली असलेल्या व्रजभूमीत आमचं फक्त एके दिवशी कृष्ण गोपाळांसह यमुनेच्या तीरी गेला. यमुनेत एक भला मोठा नाग असल्याची वार्ता गावात पसरली होतीच. त्याच्यापासून सावध राहण्याचीही सूचना मातापित्यांनी त्या लहान गोपाळांना दिली होती. शक्यतो यमुनाच्या तीरी न जाण्याची सूचनाही दिली होती. तरीही कृष्ण सर्वांना घेऊन तिथे गेलाच. त्याचा मोठा भाऊ बलराम त्याच्या समवेत नव्हता. गायी जवळच्या मैदानात चरत होत्या. कृष्णासह त्याचे सवंगडी वृक्षाखाली फळं खात बसले होते. खाऊन झाल्यावर त्यांनी एक खेळ सुरू केला. त्यांच्या गायींकडे दुर्लक्ष झाले. गायींना तहान लागल्याने त्या यमुनेचं पाणी पिण्यासाठी नदीजवळ गेल्या आणि दुर्दैवानं त्याने ते विषारी पाणी प्यायलं. गायींच्या शरीराचा दाह होऊ लागला. अनेक गायींचा तिथेच मृत्यू झाला. त्यांचं हंबरणं ऐकून कृष्णासह सर्व गोपाळ त्यांच्या दिशेने धावले. ज्यांच्यावर आपला उदरनिर्वाह अवलंबून आहे अशा गायींचे कळप मृत झाल्याचे पाहून गोपाळांचे हृदय चिंताग्रस्त झालं. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख, भय आणि चिंता स्पष्ट दिसत होती. त्याच क्षणी श्रीकृष्ण गोपाळांना त्याच्या अमोघ शक्तीचा परिचय देणार होते. त्यांनी त्या मृत गायींना पुन्हा जिवंत केलं. जमिनीवर पडलेल्या गायी क्षणार्धात उठून उभ्या राहू लागल्याचं पाहून सर्व गोपाळ अवाक झाले. तो चमत्कार पाहून सर्वांचेच हात जोडले गेले. तेवढ्यात तो अजस्त्र नाग जमुनेच्या डोहात दिसला. वृंदावनवासी त्या नागाला कालिया म्हणत, कालिया, तो पहा, तो पहा. सर्व गोपाळ घाबरून ओरडू लागले. तो कालिया नाग समोर दिसताच कृष्णाने त्याच्यावर प्रहार केला. त्याच्या एका प्रहारातच तो नाग जखमी झाला. कृष्ण त्याच्या विशाल फण्यावर उभा राहिला. काही गोप समस्त वृंदावनाला ही वार्ता सांगण्यासाठी मोठ्या आवाजात, यमुना तीरी चला, कृष्णाने मेलेल्या गायींना जिवंत केलं, तो कालियाच्या मस्तकावर चढला आहे, चमत्कार पहा, असं म्हणत रस्त्यावरून धावत होते. सगळे यमुनेच्या तीराकडे धावत सुटले. आईने माझा हात धरून मला यमुनेच्या तीरी नेलं. आम्ही सर्व तो कृष्णाचा पराक्रम प्रत्यक्ष बघत होतो. कृष्ण त्या कालिया नागाच्या फण्यावर उभा राहून
कृष्णाने लगेच हात पाठीमागे घेतला आणि अद्रियात खोचलेली बासरी बाहेर काढली. बासरी माझ्यासोबतच आहे, चल. कृष्ण मला झोक्याजवळ घेऊन गेला. मी झोक्यावर बसले व तो मागून झोका देऊ लागला. झोका घेणं आम्हा दोघांना खूप आवडत असे. मी कृष्णाला म्हणाले, तू मला झोका देत राहिलास तर बासरी कधी वाजवणार? तुला झोका देऊन झाल्यावर. तो झोका इतर झोकांप्रमाणे लांब नव्हता. माझे पाय जमिनीला टेकत नव्हते, अन्यथा मी स्वतःहून झोका घेतला असता. कृष्ण बराच वेळ मला झोका देत राहिला. माझ्यानंतर तो झोक्यावर बसला आणि चातुर्याने त्याने झोक्याची लांबी वाढवली. अशी त्याने कोणती क्लुप्ती वापरली हे मला समजायच्या आत तो झोका लांब झाला. लांबी का वाढवलीस? मी झोक्यावर एकटाच बसलो आहे आणि तुला कष्ट करावे लागत आहेत हे मला काही मान्य नाही. तू इथे शेजारी थांब, कृष्ण म्हणाला. मी झोक्याच्या शेजारी उभी राहिले. कृष्ण बासरी वाजवू लागला. तिच्यातून निघणारे स्वर मन प्रसन्न करणारे आणि अतिशय मोहक होते. कृष्ण बासरी वादनात तल्लीन झाला होता आणि मी ऐकले. नंदरायाच्या कडेवरून मी कृष्णाला हातात घेतलं. त्यानंतर आम्ही प्रथमच इतका वेळ एकत्र व्यतीत केला होता. पण आम्ही प्रथमच भेटत आहोत असं मुळीच वाटलं नाही. आम्हाला भूतकाळाचं स्मरण नसतं तरीही असंच वाटलं असतं. क्षणार्धात तयार झालेल्या त्या नात्यात कुठलाही संकोच नव्हता, अहंकार नव्हता, चढाओढही नव्हती आणि भयही नव्हतं. नदी सागराला जितक्या सहजतेने मिळते, फुलातून जितक्या सहजतेने सुगंध दरवळतो, वारा जितक्या सहजतेने अंगाला स्पर्श करून पुढे जातो, तितक्याच सहजतेने आमचं नातं पुन्हा फुललं. विश्वातील सर्वात सुंदर गोष्टीची निर्मिती अशी सहज होते. त्यासाठी कोणते वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही. ज्या अर्थी त्या नात्यात सहजता नाही आणि अधिक कष्ट घ्यावे लागत आहेत, त्या अर्थी दोन मनांचा संयोग निसर्गतः झालेला नाही. त्यात तृष्णा, कुतूहल, चढाओढ किंवा अन्य घटकांचा समावेश आहे. एकदा ती तृष्णा, कुतूहल आणि चढाओढ संपली की भिन्नता दिसू लागते. त्या क्षणापर्यंत एकरूप होणं अपेक्षित असतं, पण होतं उलटच. असो, आमची भेट झाल्यावर मी पाणी भरण्यासाठी यमुना तीरी निघाले. उद्या पुन्हा याच ठिकाणी मला भेटशील? मी स्मित करत म्हणाले. आईने पुन्हा यमुनेकडे पाठवलं तर निश्चितच येईल. कृष्णानेही माझ्याकडे बघत स्मित केलं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.